Hello student, welcome to this channel. Today we are going to see the topic of Environmental Studies Part 2, Standard 4, Shiva Chhatrapati. In this book there are total 18 lessons. Now we will see the first chapter, Maharashtra before Shivaji. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. How was the Maharashtra before Shivaji Maharaj? Who were kings before Shivaji Maharaj? And how was the situation on that time before Shivaji Maharaj? We will see all this in the lesson. Let's start. Shivaji Maharaj was a great man. You know, Shivaji Maharaj was a great king from Maharashtra. शिवाजी महाराज हे थोर पुरुष होते. He was a great person. We celebrate his birth anniversary with great pomp and reverence. Birth anniversary means जयंती. Pomp समारंभाने. Reverence means आदर. आपण शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तुम्हाला माहिती की आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो. इट इज अ हॅपी डे फॉर यू चिल्ड्रन. आणि हा दिवस तर तुमच्यासाठी खूप आनंदाचा असतो. यू सिंग सॉंग्स अँड पोवाडाज इन हिज ऑनर. या दिवशी तुम्ही महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या आदराप्रीत्यर्थ. ऑनर मीन्स आदर. यू गार्लँड हिज पिक्चर अँड से शिवाजी महाराज की जय. या दिवशी शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालता आणि मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. Who was this शिवाजी महाराज? मग हे शिवाजी महाराज कोण होते? What was the great work he did that we celebrate his birthday every year? आपण दरवर्षी त्यांची जयंती साजरी करतो. त्यांनी असं कोणती कामगिरी केलेली आहे, कोणतं ग्रेट वर्क केलेलं आहे की आपण त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरी करत असतो. The time in which Shivaji Maharaj lived was that of the medieval period. There are types of period: ancient period, medieval period and modern period. Shivaji Maharaj born in medieval period. Medieval period means मध्ययुगीन कालखंड. शिवाजी महाराज ज्या काळामध्ये होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. इन दोज डेज monarchy or rule of kings prevail everywhere. पहा, त्या काळी monarchy means राजेशाही. प्रिवेल मीन्स वर्चस्व असणे. सर्वत्र राजेशाहींचा वर्चस्व होता. Many of the kings pursued their own pleasures and enjoyments instead of the welfare of their subjects. पहा, many of kings, त्या काळी खूप सारे राजे, pursued their own pleasures, त्यांच्या चैनविलासात ते मग्न असत, and enjoyments instead of the welfare of their subject. Subject means जनता. ते स्वतःच्या चैनविलासात मग्न असत. प्रजेच्या हिताकडे ते लक्ष देत नसत. प्रजेचे कल्याण करणे किंवा त्यांना सर्व
गोष्टी पुरवणे हे ते पाहत नसत. बट इवन इन दोज डेज देर वेर सम किंग्स who looked after the welfare of their subject. Even in those days, तरी पण there were some kings, काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले, प्रजेकडे लक्ष दिलं. वेलफेअर मीन्स कल्याण करणे. द Mughal Emperor Akbar in the north and Emperor Krishnadev Rai of Vijayanagar in the south are famous in history for their benevolent rule. Likewise, Shivaji Maharaj also commands great respect even today. The Mughal Emperor Akbar in north उत्तर दिशा. आपण भारताच्या नकाशात पाहिलं की उत्तर दिशेला काही राज्य आहेत आणि या राज्यामध्ये मुघल सम्राट अकबर हा राजा राज्य करत होता. अँड एम्परर कृष्णदेवराय ऑफ विजयनगर इन द साऊथ. दक्षिण दिशेकडे काही राज्य आहेत आणि तिथे विजयनगर या राज्यामध्ये सम्राट कृष्णदेवराय हा राजा राज्य करत होता आणि हे राजे त्यांच्या राजवटीबद्दल इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलेलं आहे, जनतेकडे लक्ष दिलेलं आहे आणि त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचंही नाव गौरवाने घेतले जाते. रिस्पेक्ट मीन्स आदर, त्यांचा आदर केला जातो. शिवाजी महाराज इस्टॅब्लिश स्वराज इन महाराष्ट्र. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केले, स्वराज्याची स्थापना केली. इस्टॅब्लिश मीन्स स्थापना करणे. स्वराज मीन्स सेल्फ गव्हर्नमेंट, आवर ओन रूल. स्वराज्य याचा अर्थ काय? स्वतःचे राज्य, स्वतःचे नियम, रूल्स. फॉर अबाउट 400 years बिफोर शिवाजी महाराज महाराष्ट्र वॉज नॉट फ्री. पहा, शिवाजी महाराजांच्या पूर्वी 400 years बिफोर 400 वर्षापूर्वी महाराष्ट्र हा स्वतंत्र नव्हता. महाराष्ट्र वॉज नॉट फ्री. महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. अ लार्ज पोर्शन ऑफ इट वॉज अंडर द रूल ऑफ द निजाम शाह ऑफ अहमदनगर अँड आदिलशाह ऑफ बिजापूर. अ लार्ज पोर्शन, महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि आदिलशाह ऑफ बिजापूर, बिजापूरचा आदिलशाह यांच्याकडे होता किंवा यांच्या अधिपत्याखाली होता. हे दोन राजे या महाराष्ट्रावर राज्य करत होते. These two sultans had divided महाराष्ट्र among themselves. या दोन सुलतानांनी महाराष्ट्र वाटून घेतला होता. डिवायडेड मीन्स वाटून घेणे. They were not liberal in their outlook. Liberal means उदारमतवादी. ते मनाने उदार नव्हते, ते उदारमतवादी नव्हते. They oppressed the people over whom they ruled. Oppress means दडपशाही, जुलूम करणे. ते लोकांवर जुलूम करत. They were also sworn enemies of each other. ते एकमेकांचे खूप मोठे असे शत्रू होते.
दे कॉन्स्टंटली फाउट अगेन्स्ट इच अदर. ते नेहमी एकमेकांशी भांडत, एकमेकांमध्ये लढाया होत. द रिझल्ट दॅट द पीपल सफर्ड अँड वेर हरॅस्ड. सफर्ड म्हणजे त्रासून जाणे. हॅरॅस मीन्स त्रासलेले, कंटाळलेले. आणि या दोन सुलतानामध्ये लढाई होत आणि त्यामुळे पीपल, जनता ही त्रासून गेली होती. त्यामुळे ती दुःखी झाली होती. द पीपल कुड नॉट गेट इनफ टू इट. जनतेला पुरेसे खायला अन्नही मिळत नव्हते. नॉर कुड दे सेलिब्रेट देअर फेस्टिवल्स और वर्शिप देअर गॉड्स ओपनली अँड फ्रीली. ते मंदिरात जाणे, पूजा करणे किंवा फेस्टिवल, सण ही साजरे करू शकत नव्हते. दे वेअर नॉट शुअर ऑफ सेफ्टी इव्हन इन देअर ओन होम्स. ते स्वतःच्या घरामध्ये सेफ्टी म्हणजे सुरक्षित नव्हते. स्वतःच्या घरातही ते सुरक्षित नव्हते. देअर वॉज इनजस्टिस एव्हरीवेअर. इनजस्टिस मीन्स अन्याय. सगळीकडे अन्याय पसरला होता. इन महाराष्ट्र देअर वेअर मेनी वतनदार्स लाईक देशमुख अँड देशपांडेज who owned जागीर्स. जागीर्स मीन्स जहागीर, प्रदेश. काही प्रदेश हे देशमुख आणि देशपांडे यांच्या अंडर होते. महाराष्ट्रामध्ये वतने होती, जसे की देशमुख अँड देशपांडेज. दे लव्ड ओनली देअर जागीर्स अँड नॉट देअर कंट्री. कंट्री मीन्स देश. देशमुख आणि देशपांडे यांना स्वतःच्या जागिरीवर प्रेम होते. त्यांच्या देशावर बिलकुल प्रेम नव्हते. त्यांचे प्रेम फक्त वतनावर, जागिरीवर होते. द कॉन्स्टंट फायटिंग अमंग देम ब्रॉट ग्रेट मिजरी टू पीपल. त्यांच्यामध्ये कॉन्स्टंट फायटिंग, सतत लढाया होत होत या जागिरीसाठी, वतनासाठी. आणि त्याच्यामुळे सगळीकडे मिजरी मीन्स अंधाधुंदी, दुर्दशा, हाल हे पीपल, जनतेचे होत होते. मिजरी मीन्स दुर्दशा, हाल. देर वॉज मिसरूल एव्हरीवेअर. मिसरूल मीन्स गैरकारभार. सगळीकडे गैरकारभार होता. पीपल वेअर टायर्ड ऑफ दिस ऑपरेशन अँड वेअर व्हेरी अनहॅपी. जनता ही खूप त्रासून गेली होती. ऑपरेशन मीन्स जुलूम. त्यांच्या जुलमाला खूप कंटाळून गेली होती आणि त्याच्यामुळे ती खूप दुःखी झाली होती. शिवाजी महाराज सॉ ऑल धिस. शिवाजी महाराजांनी हे सर्व पाहिलं. ही अंडरटूक द नोबल टास्क ऑफ इस्टॅब्लिशिंग स्वराज इन महाराष्ट्र विच वुड ब्रिंग्स हॅपीनेस टू द पीपल. शिवाजी महाराजांनी हे सर्व पाहिले की आपल्या राज्यामध्ये जनता ही खूप अनहॅपी आहे, दुःखी आहे, सगळीकडे अन्याय पसरलेला आहे आणि त्यामुळे ही अंडरटूक द नोबल टास्क ऑफ इस्टॅब्लिशिंग स्वराज. त्यांनी महाराष्ट्रामध्ये जनतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतले. ही फर्स्ट ब्रॉट टू बुक द वतनदार्स who fought among themselves.
पहा, पहिल्यांदा त्यांनी काय केले, वतनदार जे एकमेकांशी भांडत होते वतनासाठी, त्यांच्याशी संघर्ष केला, त्यांना वठणीवर आणले. ही देन यूज देम इन हिज प्लॅन टू इस्टॅब्लिश स्वराज. आणि स्वराज्याच्या स्थापनेमध्ये या वतनदारांचा त्यांनी उपयोग करून घेतला. ही फॉट अगेन्स्ट द पॉवर्स दॅट अप्रेस द पीपल. ही फॉट अगेन्स्ट, त्यांनी संघर्ष केला की जे जुलूम करत आहेत जनतेवर. अशा पॉवर्स मीन्स सत्ता, अशा सत्तांशी संघर्ष केला, त्यांना पराभव केले. अँड डिफिटेड देम, डिफीट मीन्स पराभव करणे. ही इस्टॅब्लिश हिंदवी स्वराज based on justice, fair play and equal treatment to the people of all castes and religion. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले की जे जस्टिस, फेअर प्ले अँड इक्वल ट्रीटमेंट, हे कशावर आधारित होते, न्याय, सगळ्यांना समानतेची वागणूक, यावर आधारित असे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आणि या हिंदवी स्वराज्यामध्ये ऑल कास्ट, ऑल रिलिजनचे लोक होते. शिवाजी महाराज मेड नो डिस्टिंक्शन बिटवीन हिंदूज अँड मुस्लिम्स. शिवाजी महाराजांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये कोणताच भेदभाव केला नाही. डिस्टिंक्शन मीन्स भेदभाव. ही ऑनर्ड द सेंट्स ऑफ ऑल रिलिजन. त्यांनी सर्व धर्मांच्या साधू संतांचा सन्मान केला. सेंट्स मीन्स साधू संत. ही ड्रॉज इन्स्पिरेशन फ्रॉम दिस नोबल डीड्स ऑफ महाराज. अशी महाराजांची कामगिरी पाहिली की आपण उत्स्फूर्त होतो, आपल्याला प्रेरणा मिळते. इन्स्पिरेशन मीन्स प्रेरणा मिळणे. ड्युरिंग अ पिरियड ऑफ अबाउट 300 to 400 years before Shivaji Maharaj, many saints were born in Maharashtra. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी बिफोर 300 or 400 years, 300 ते 400 वर्षापूर्वी खूप काही संत होऊन गेलेले आहेत. Their work helped Shivaji Maharaj in his successful effort of establishing Swaraj. या साधू संतांनी जी कामगिरी केलेली आहे आणि त्या कामगिरीचा फायदा हा शिवाजी महाराजांना त्यांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये झाला. We shall see in the next chapter what these saints did. साधू संतांनी कोणतं ग्रेट वर्क केलेलं आहे हे आपण पुढील लेसनमध्ये पाहणार आहोत. Hope you understand this lesson. We will see the exercise on this topic in the next video.